आता पाया पडायचं मंदिराजवळ आता. तर आता आलं जवळ तुळजापूरच्या मंदिर आहे इथं गावात म्हणजे शेतात. तिथे चाललो मंदिर दाखव. छोटस मंदिर आपलं आहे इथं. तर इथं छोटस गोठं पण आहे. आता इथं छोटं मंदिर आहे असं आतमध्ये. इथं मंदिर आले बघा. तर हे असं मंदिर आहे छोटस इथं. तर चाललो होता तू मम्मी आतमध्ये. तर हे असं मंदिर आहे छोटस इथं. तर पाया पडायचं आता निवृत्ती दाखवली मम्मी आता. देवाळ आता झाला आहे निवृत्ती दाखवून आता पाया पडायला लागली मम्मी. आता झाला आहे मंदिर आहे छोटस आपलं असं तुळजापूरच्या यायचं. आता नारळ फोडला आहे. झाले आता दर्शन. आता मसोबाला पाया पडायला. तर झाले तुळजापूरचं दर्शन. आता चाललो होतो आम्ही मसोबाला. का मसोबालाच ना? हा मसोबाला चाललो. यायचं नाही कारण पावसामुळे जास्त पाणी पण नदीला. आता नदीच्या पल्यावर जायचे पण आज कारण बंदरावर करावंच लागतं. बैल पोवायचे देव करावं लागतात. चाललो दोघं जण. तर असं वरी खूप आयचं नाही. आयचं ना जायचं आता पाया पडायला वरी सगळं आयचं. सोपं नसतं यायचं ना तुमचं. हो इकडे खाली न तर असं आयचं नाही. खूप झाड आहे तिकडं. मित्रांनो आपला बंधारा आहे असा बघा. तर गेल्या वर्षी पण होता बंधारा. आता पाणी आलं आहे खूप मस्त इकडं. तर आयचन पण आहे. आता देवाला पाया पडायचं त्यामुळे आता जायचं. आता बंधारा मोठा आहे कारण 10 दरवाजे एवढा बंधारा मोठा आहे. आणि आमची विहीर पण बघा. विहीर बघा ती इकडं आपली विहीर बांधून झाली आहे पूर्ण सगळी आता विहीर ती. तर 2 कडे बाकी पावसामुळे बांधताना आली कारण पाऊस लवकर. हो तर आता आम्ही चाललो अजून मसोबाच्या पाया पडायला. आयचन तर खूपच आहे इकडं. तर सारखं वरी इथून आयचन हे ते. तर मित्रांनो अशी सोयाबीन आहे इथं मस्त. चालला होत रानामधून आता तिकडे पाया पडायला. काय चाललो आता चला चिखला पाण्याचे दर्शन सुरू आहेत आज. देवाचे दर्शन करावं लागतं. पाऊस छान वाटायला आज भारी वाटतं. मस्त वाटतं इकडे. सोयाबीन तर खूपच भारी आली मस्त. आला होता आता जवळ. तर आता जवळ आला होता आता झालं आहे. तर चलत आहे मम्मी. सोयाबीन आहे पुढे अशी मस्त. तर बघायचं खूप आयचं नाही आता मम्मी आहे असं तर आसरा तिकडं आयचं खूप आहे. तर हे आहे असं मस्त झाड हे ते बघा मित्रांनो कसं आयचं नाही असं अंदर वाटतं खूप. पाय पडता होते आता मस्त झालं आहे सगळं. आसरात नदीतले त्याला म्हणलं तर खूप माणसं आहेत पण आता इथं पाया पडायला. तर इथं मसोबा असं आहे छोटे छोटे इकडे इकडे वेगळे इकडे लय झाडाला. तर झाड पण खूप मोठं आहे बघा इकडं वरी लागतं इकडं. तर असं हे आहे इकडं मंदिर देवच हे. तर आम्ही झाले आहेत पाया पडून मित्रांनो. तर आता झालं दर्शन. तिथं गोलीडा घ्यावं लागतं. चालू आता पिंपळाचं झाड आहे. पिंपळाच्या बुडातच म्हणजे आसरा आहेत. एकदम जुने आता पण सगळ्यांना आसरा आहेत कारण भरपूर दिवसापासून आसरा आहेत. आणि म्हणजे पावत्यात कुठून पण लोक इथे येतात. म्हणजे बीड जिल्ह्यात तालुक्यातले कुठले पण लोक येतात. पावन होतात तुम्ही पण या आसरा पण बघा कशा आसरा एकदम रसरस असं गहू. तर झाले आहेत मित्रांनो दर्शन. आता चालला होता वापस आम्ही दर्शन करू. आजच नारळ खायची मजा सगळं परत द्यायला सगळं नारळ फोडला. झालं आसराचं दर्शन कारण आसरा एवढ्या नदीत आहेत. ही बघा आयचन कसं इतकं नदीत आहेत. देव वाटतं एवढं आयचं नाही पण पावन लय होता. प्रत्येक लोक आसराला इथे पाय पडायला. तर आसरात झालं. आता कोणतं राहिलं देव आपल्या पाय पडायचं. अजून मसोबा विहिरीवर जायचे. विहिरीवर जायचं अजून मसोबा राहिला. नारळ खाल्ले कारण आज नारळ खायला या बरं मित्रांनो नारळ खायला. आता तिकडून आता काय राहिलं आता मसोबाच राहिले. आता झालंय सगळे देव विहीर आणि आता मसोबा राहिले. देव देव केलं रे बाबा. हो वर्षातून एकदाच करायचे रोज थोडेच करायचे देव देव. चिखल किती त्याच्यामुळं खूप आयचं नव्हतं पुन्हा दादा. मित्रांनो बघा एवढ्याच जागा सोयाबीन कशी झाली आहे. तर छोटाली झाली आहे काय झाले काय तिकडे आली आहे चांगली पण इथं चांगली जरा हे झाली आहे. पाणी लागले पाणी त्याच्यामुळे बारकाली झाली. भरपूर पाणी होतं ना पाण्यातच सोयाबीन आहे त्याच्यामुळे बारकाली आहे. शेंगा आहेत 4 लईन आहेत शेंगा पण. तरी इथं असा मसोबा आहे आपला मित्रांनो. आता पाया पडायला लागले आहे मम्मी. आता रानामधला आहे आपल्या दमले बसले मांडी घालून डायरेक्ट. आता चलो आज खूप 2-3 देव केले त्यामुळे उशीर झाला ना. अजून विहिरीला जायचं पाया पडाय. मित्रांनो तर दर्शन झाले आपल्या आता झाला आता. तर बघा मम्मी आता हे आणि आपली सोयाबीन आहे मित्रांनो. सोयाबीन कशी आली आहे कमेंट मध्ये नक्की सांगा बरं. चांगली आली आहे का. तर बघा तिकडं आहे आणि इकडं पण आहे वरी अशी थोडी इथं झाली खराब पण आहे चांगली.
तर आता झालं आहे, जायचं आहे विहिरीकडे. आता विहिरीच्या पाया पडायचं आहे, ते काहीतरी निवड दाखवायचं. तर मित्रांनो बघा, सोयाबीन निस्तीच वाढली, कमरा आहेत कधीच झाली सोयाबीन. काही शेंगा नाही आल्या पण जास्त एवढ्या, पण अजून येते शेंगा आता. तर निस्ती वाढली आहे आता सध्या. तर शेंगा यायला चालू झाल्या, तर शेंगा पण यायला इकडं आहे, इकडं पण आहे. सोयाबीन कशी आहे सांगा बरं कमेंट मध्ये नक्की. तर अशी आपली विहीर आहे. आता विहिरीला मस्त पाणी आलेलं आहे, पण पाणी हे तर पाणी पण खूप मस्त आलेलं आहे चांगलं. तर का पाणी आहे का नाही सांगा बरं कमेंट मध्ये. मित्रांनो आपल्या विहिरीचा देव आहे आता इथं. तर नारळ फोडे लागले आहे म्हणून आता. तर आता कुंकू ते लावते याला. विहिरीचा मसोबा आहे, ते आसरा आहे, ते आसरा मसोबा ते. तर विहिरी असल्या विहिरीला फोड लागतं ते. आज सगळं आसरा मसोबा, मग विहिरीचा आसरा मसोबा ते फोडले. नारळ फोडायचा आता. तर बघा इकडे नदी आहे, चिटकूनच विहिरीला चिटकूनच मस्त बंधारा आहे. तर हे असं, तर हे रान आहे आपलं, असं ते दिसतंय, ते गवत दिसतंय, ते आपलं रान आहे गवताचं. तर मित्रांनो झालं आता सगळं. आता पाया पडलं विहिरीच्या ते आहे. तर पण नारळ पडलं आमच्या विहिरीला एवढं पाणी, किती पाणी ते सांगा. आणि सगळे दिवस झाले आता राहिले तिकडे महादेवाला, ते म्हणजे बैल घेऊन जाताना जायचं. तर हे बघा आमचं दर्शन वगैरे सगळे झाले. विहिरीला पाणी कसं आहे, विहीर कशी आहे, कडे बांधत नाही सांगा कसं आलं इकडं बांधणं सांगा बरं. तर चांगली भरली कधी बंधारा, म्हणजे बंधारा पण तिथून असा दिसतो आणि पण अलीकडे शेजारी तिकडे बंधारा आहे. बघा कसं आहे एकदम. तर बाय मित्रांनो. तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. तर बाय, लाईक करायचा, लाईकला